मंडळी नमस्कार. रामकृष्ण हरी गुडाईमशी. मी उत्तम तुकाराम शितोळे काका. मी आज आहे माऊली दादांच्या या पवित्र अशा पावनभूमीमध्ये चाकरवाडी या ठिकाणी आणि त्याचबरोबर बंकट स्वामी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आणि या ठिकाणी आज अतिशय आनंद होत आहे की जे आमचं मिशन चालू आहे की विषमुक्त शेती, सेंद्रिय शेती करा, काळाची गरज आहे आणि नक्कीच आपल्या काळ्या आईचा या मातीचा पोत वाढवा. शेतकरी बळीराजांनो, आपल्या मुलासाठी, आपल्या परिवारासाठी, यांच्या भविष्यासाठी तरी का होईना पण मातीचा आपल्या या पोत वाढवणं गरजेचं आहे. याच्यातला सेंद्रिय कर्ब कमी होत चाललेला आहे आणि हे आज परिस्थिती अशी विचित्र होत चाललेली आहे की या माध्यमातून शेती मधलं येणारं उत्पन्न जे आहे हे कमी कमी होत चाललेलं आहे. कारण आज हजारो वेगवेगळे प्रोडक्ट बनवण्याच्या कंपन्या येतात, परंतु आज गहू, ज्वारी, हरभरा, सोयाबीन, तूर, मूग, उडीद हे कुठल्याही कंपनीत बनवू शकत नाही. हे फक्त एकमेव बनवू शकते आणि देऊ शकते ती म्हणजे आपली ही काळी आई, ही माती. म्हणून या मातीला जपणं अतिशय काळाची गरज आहे. कारण किती जरी तुम्ही या ठिकाणी राज्यामधले या ठिकाणी पक्ष एकत्र केले आणि किती जरी या ठिकाणी तुम्ही मंत्रिमंडळ बोलून या ठिकाणी एकत्र केलं आणि सांगितलं की गहू ज्वारी तुम्ही तयार करून द्या, तर कुणीच तयार करू शकणार नाही. तर हा फक्त शेतकरी बळीराजाच तयार करू शकतो. परंतु आज गरज होती त्यावेळेस आज आमिषाला बळी पडून आज प्रत्येक जण या रासायनिककडेच वळलेला आहे. परंतु आज सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. आणि फक्त 8च दिवसापूर्वी ह्या सोयाबीनची मुलाखत घेतली होती. फक्त ही सोयाबीन होती गुडघे इतकाली आणि आज सोयाबीन आहे आमच्या कमरा इतकाली. आणि अक्षरशः लागण जर म्हणलं तर तुम्हाला मी दाखवणारच आहे. बुडापासून ते शेंडेपर्यंत फुलं आहेत. बऱ्याच जणांचं म्हणणं की एवढी सोयाबीन वाढली, ही सोयाबीन आणखी वाढणार आहे. ही सोयाबीन 100% आमच्या बरोबर छातीच्या आसपास जाणार आहे. परंतु बुडापासून आमच्या आतापर्यंतचे माझे 5-7 वर्षातले अनुभव आहेत, तर आतापर्यंत कुठलीच सोयाबीन आमची कधीच पार आमच्या छातीत खाली सोयाबीन गेली पण सोयाबीन माजली नाही कधीच. तर असं बऱ्याच जणांना वाटत असेल की एवढीच उंच सोयाबीन आली म्हणजे माजती कैकी किंवा हवा आली तर पडती कैकी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की आमचं जे मिशन आहे, जे व्हिजन आहे की पाणी वाचवा. आज या सोयाबीनला एक दाना सुद्धा रासायनिकचा पेरला नाही, एक दाना सुद्धा. आणि त्या माध्यमातून आज ही सोयाबीन आहे पूर्ण सेंद्रिय IMC कंपनीचे याला खत पेरलेले आहेत. आणि त्याचबरोबर याला हायड्रोजेल हे टाकलेलं आहे. हायड्रोजेल का टाकलं तर हायड्रोजेल टाकण्याच्या पाठीमागचं कारण निसर्ग असा लपंडाव जसा यावर्षी खेळायला लागला तसा खेळत राहतो. त्यामुळे पाण्याची व्यवस्था सगळीकडेच नसते. आज या सोयाबीनला पाण्याची व्यवस्था नाही. आज यांच्या आसपासचे जर सोयाबीन आपण बघितले तर अक्षरशः सोयाबीन असे कोमजले. तर परंतु हे सोयाबीनवरचं तेज, आज या सोयाबीनवरचं तेज बघा तुम्ही, बघा ह्याच्यावरचं तेज, एक सुद्धा पाणी एकतर किडकं नाही. आणि तेच जर म्हणलं तर अक्षरशः जणू याला खालून पाणी दिलंय काही की असं. आणि शेताला जर म्हणलं तर खालून अक्षरशः बळी पडायला लागले. त्याला पाण्याची आवश्यकता आहे आता. तर या माध्यमातून आज सेंद्रिय शेती हे काळाची गरज आहे. तर आज हे जी सोयाबीनचा प्लॉट आहे, असे आम्ही गतवर्षी पण प्लॉट आणले होते. यावर्षी पण जेवढ्या शेतकरीला आम्ही बीड जिल्ह्यात असेल, अगर आसपास बाकीच्या पण ठिकाणी असेल, आमच्या असोसिएटने असेल, कारण संपूर्ण भारतभर आमचं मिशन आहे की विषमुक्त शेती करा, सेंद्रिय शेती करा, ही काळाची गरज आहे. आणि गाव तिथं 5 शेतकरी, या 5 शेतकऱ्यांना 10% ते 30-40% पर्यंत सबसिडी आम्ही पहिल्या वर्षी देतो. परंतु सेकंड वर्षापासून 50% ते 100% पर्यंत हे शेतकरी जाणार आहेत. म्हणून गाव तिथं 5 शेतकरी आणि फक्त आम्ही म्हणतो 2 एकर प्लॉट करा. तुमच्याकडे जरी 50 एकर शेती असली, 10 एकर असली, 20 एकर असली, फक्त 2 एकर तुम्ही प्लॉट करा. आणि तुमचा अनुभव जर तुम्हाला चांगला वाटला तर नंतर पुन्हा सगळ्या शेतीला करा. कारण असंच जोमानं तुमचं सुद्धा पीक येणार आहे. असंच पीक तुमचं एवढं असं बघा कसं आज वातावरणानं हवेच्या लहरीनं डवलायला लागलंय, असं डवलाणार आहे. आणि बघा हे पाणी दिल्यासारखं सोयाबीन अक्षरशः आणखीन 15 दिवस जरी नाही पाऊस पडला तरी या सोयाबीनला काहीच होत नाही. शेंगा लागणार म्हणजे लागणार आता. तर या माध्यमातून माझ्याबरोबर याच आंबिलवाडगाव गावातील एक आमचे सहकारी बंधू तर माझ्याबरोबर या ठिकाणी आज 3-4 वर्षापासून कार्य करत आहेत. आणि त्यांच्याच माध्यमातून आमचे ॲडव्होकेट सुरेश बापू तांदळे यांच्या शेतातलाच हा एक लाईव्ह व्हिडिओ आहे.
मागच्या 8-10 दिवसापूर्वी पण या ठिकाणचा व्हिडिओ काढलेला होता. तर नक्कीच बाप्पा काय वाटलं मागच्या 8-10 दिवसापूर्वी आलतो तर आज जर बघितलं तर अक्षरशः म्हणजे तुम्हाला म्हणजे आश्चर्याचा धक्का बसल्यासारखं वाटलं. आजचं जर पाहिलं तर मागच्या 8-10 दिवसापूर्वी जे पाहिला होता मी व्हिडिओ पाठवलेला आहे, पण हे मांड्याच्या खालीच होती. पण डायरेक्ट 8-10 दिवसामध्ये जवळपास 1.5 फुटाच्या पुढे पाऊस तर नाही त्या दिवसपासून, नाही काहीच पाऊस. पावसाचा थेंब पण नाही. अक्षरशः हे बळी पडल्यात ह्या रानाला, तरी पण ह्याच्यावर तेज. तर कसं वाटतं तुम्हाला की तुमचं तर घरचं पण सोयाबीन असंच आहे, परंतु जेवढ्यांना दिले तर तेवढ्यांचे रिझल्ट बघून तुम्हाला किती आनंद वाटतो. सर्वांना तर नक्की ज्यांना दिलेत त्यांना सगळ्याचे अनुभव आणि आम्ही प्रत्यक्ष त्यांच्या शेतीवर जाऊन हे सगळं रिझल्ट आम्ही पाहून आलो आणि जिथं गेलो तिथं व्हिडिओ काढून टाकले तुम्हाला सर्वांना, शेतकऱ्यांना. आणि ह्या माध्यमातून सर्वांनी ह्याचा वापर करा, सेंद्रिय शेती करा, हीच आमची कळकळीची विनंती आहे. तर या ठिकाणी आमचे हनुमान बाप्पा साळवे यांनी स्वतःच्या शेतीतले रिझल्ट, कोंबड्याचा त्यांच्याकडे गावरान कोंबड्याचा पण प्लांट आहे त्या ठिकाणी, त्याच्यावरचे शेळ्यांचा पण त्यांच्याकडे मोठा गोठा आहे, त्याच्यावर जर्सी गाई पण आहेत. शेतामध्ये जवळजवळ 20 एकर क्षेत्रामध्ये वेगवेगळे पीक आहेत. कांद्यावर रिझल्ट घेतलेत त्यांनी, सोयाबीनवर घेतलेत, गहू ज्वारी हरभऱ्यावर घेतलेत, बाजरीवर घेतलेत, ऊसावर घेतलेत. असं पीक नाही त्यांच्याकडे की त्यांनी रिझल्ट घेतले नाहीत असं. आणि म्हणूनच आज बाप्पा तुम्हाला या शेतकऱ्यांचा तर आशीर्वाद लागणारच आहे, परंतु सगळ्यात मोठा आशीर्वाद आपल्याला लागणार आहे या काळ्या आईचा, या मातीचा आशीर्वाद लागणार आहे की काहीतरी माझी सेवा केलीच, या भारत मातेची सेवा करून आलाच म्हणून आपल्याला आशीर्वाद लागणार आहे. का तर हे जर काळी आई, हे माती जर एकदा दादानो आजारी पडली तर पुन्हा हिला सुधारणं शक्य नाही. कारण हिला सुधारायचं जर म्हणलं तर इथं पुन्हा गोमातेचं गोबर आणि गोमातेचं गोमूत्र लागतं, आणि हे तर आता कोणाकडेच नाही सध्या. याच्याशिवाय तर शेती सुधारणार नाही. आणि म्हणूनसाठी एक कळकळीची आपल्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही प्रत्येक गावामध्ये जागृत व्हा, आणि आपल्या गावामध्ये आम्ही तुम्हाला प्रत्येक गावामध्ये त्या 5 शेतकऱ्यांना 1 वर्षभर प्रशिक्षण, मार्गदर्शन सर्व मोफत असं या ठिकाणी देणार आहोत. कुठल्या वेळेला काय वापरायचं, कसं वापरायचं हे सगळं मिळणार आहे. आणि प्रत्येक गावामध्ये एक ज्या सुशिक्षित आज जे काही मुलं आहेत अशा मुलांच्या हाताला आम्ही त्या गावामध्ये रोजगार पण देणार आहोत, जेणेकरून त्यांच्या मेहनतीवर, त्यांच्या कष्टावर त्यांना 10,000 ते 1,00,000 रुपये महिना पण या माध्यमातून मिळू शकतो. आणि आज मिळवायला लागलेले इथं, तर या माध्यमातून आपण सुद्धा हा व्हिडिओ जर आपल्याला नक्कीच आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि नक्की हा व्हिडिओ शेअर करा. एवढीच आपल्याकडून अपेक्षा करतो. धन्यवाद हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. थँक्यू. गुड आयमशी.